पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला भुईसपाट करण्याचा विडा उचलल्याचे दिसून आले। सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 तर काँग्रेसच्या 1 अशा 4 माजी आमदारांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यासाठी गोरे यांनी सूत्रे हलविल्याचे दिसून आले। या 4 माजी आमदारांनंतर जयकुमार गोरे यांनी पवार समर्थक सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांची भेट घेतली असून तेही भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या सांगोल्यातील कार्यालयात सदिच्छा भेट दिली आहे। त्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। गोरे यांनी माध्यमांशी बोलताना माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले। त्यामुळे सोलापुरात भाजपच्या टार्गेटवर राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे दिसून येत आहे। दीपक साळुंखे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते। विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। त्यानंतर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती। शहाजी बापू पाटील आणि दीपक साळुंखे यांच्या भांडणात शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख निवडून आले। विधानसभा निवडणुकीनंतर शांत असलेले दीपक साळुंखे यांचा कल भाजप प्रवेशाकडे असल्याची चर्चा आहे।